लग्नानंतर होईलच प्रेम. प्रेक्षकांनो, मालिका एका वेगळ्याच वळणावर आलेली आहे. आपण तर पाहिलंय, काव्याचा भीषण अपघात झालाय, पण या अपघाताचे पडसाद आता चौघांच्या फॅमिलीवरती म्हणजे त्याचे पडसाद चौघांच्या फॅमिलीवरती आपल्याला दिसणार आहेत. हो, असं काय घडलंय की ज्याच्यामुळे एक अपघात चौघांचं आयुष्य बदलून टाकणार आहे. एका अपघातामुळे आपली व्यक्ती आपल्याला सोडून जाण्याचं दुःख काय असतं हे आता पार्थला समजणार आहे. आणि आता शेवटच्या क्षणाला काव्याने नक्की पार्थकडून काय वचन घेतलंय आणि काव्य आपल्याला सोडून जाणार हे आता समजताच पार्थने असं काय केलंय. जबरदस्त धमाका. जीवाने जो हट्ट आता डिवोर्ससाठी केलाय तो हट्ट तर सोडा, पण एका झटक्यात नियतीने त्याला आता लाईनीवरती आणलंय. काय घडलंय, कसं घडलंय, सगळं सविस्तर पाहूया. छोटूसा व्हिडिओ संपूर्ण पहा. प्रेक्षकांनो, आपण इकडे पाहिलंय, नंदिनी जीवाच्या आकांताने सांगते की मला डिवोर्स नकोय, आत्ता डिवोर्स नाही घ्यायचा. पण तो कुठला ऐकायला. पेन आणि डिवोर्स पेपर घेऊन तो तिच्या मागे लागलाय. सही कर, सही कर, आत्ताच्या आत्ता सही कर, आत्ताच्या आत्ता सही कर. ती बिचारी नाही नाही म्हणत आता मागे 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 येत आहे, पण आता तो काही ऐकायला तयारच नाहीये. त्याचं मन अजिबात या सगळ्यामध्ये विटल्यासारखं झालंय. पण तितक्यात एक फोन कॉल आणि सगळं आयुष्य बदलून गेलंय. इकडे काव्याला आता मात्र काव्याचा वरती अपघात झालाय, तिचं डोकं फुटलंय. हा आता फोन नंदिनीला आलाय आणि नंदिनी मटकन खाली बसले. जीवाला याच्याबद्दल काहीच माहीत नाहीये. तो तरी सुद्धा पेन आणि पेपर घेऊन सही कर, मग कुठे जायचं ते जा. यावरती आता इकडे सांगायला लागते आई की अरे थांब, म्हणजे मालिनी सांगायला लागते थांब, ती काय म्हणते ते बघ तरी, बोल नंदिनी बोल, काय झालंय. नंदिनी काही बोलायच्या आधी मटकन खाली पडते. इकडे तोपर्यंत आता मात्र काव्याच्या डोक्यात लागल्यावरती भळाभळा रक्त वाहते आणि तिला पार्थ उठवण्याचा प्रयत्न करतोय. उठ काव्या, उठ काव्या असं म्हणत तो तिला आता बोलत आहे. पण त्याच वेळेला काव्या आता शेवटचं एक वाक्य बोलते, पार्थ माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं. म्हणजे मी तुम्हाला प्रश्न विचारला होता की कुठपर्यंत आलंय आपलं हे नातं, आपल्या ह्या नात्याचा काय आहे पुढे हे, म्हणजे तुम्ही मला एक्सेप्ट करण्याच्या दिशेने किती पावलं उचललीत असं म्हणत. म्हणजे इतक्या पण भयानक अवस्थेमध्ये आपली काव्या आपल्या प्रश्नाचं उत्तर शोधते. याच्यावरूनच कळतंय की पार्थवतीचं प्रेम तरी किती आहे. पार्थ आता तिला सांगतोय, तू नको काही बोलूस, तू काहीच बोलू नकोस. हे बघ, मला तुझ्याशी आता काही बोलायचं नाहीये, तू फक्त नीट राहा, मी तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन चाललोय. त्यावरती काव्या एकच प्रश्न विचारत आहे, पार्थ सांगा, मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर सांगा. तुम्ही माझ्यावरती मला एक्सेप्ट करण्याच्या दिशेने किती पावलं उचललीत. पार्थ आता काहीच बोलत नाहीये. काव्या त्याचंच उत्तर मागते. ती शेवटच्या क्षणापर्यंत, बेशुद्ध होईपर्यंत त्याचंच उत्तर मागत आहे आणि पार्थ काही बोलणार तितक्यात तिने शेवटचा शब्द बोलून पूर्णपणे बेशुद्ध झालेली आहे. आता मात्र पार्थला काहीच कळत नाहीये. काव्या उठा, काव्या उठा, माझ्यावरची हे सगळी का तुम्ही घेतलीत तुमच्या अंगावरती. मला मारायला तो आलेला, मला मरू द्यायचं होतं. मी नवरा असून काय उपयोग आहे. मी तुम्हाला जर का या परिस्थितीमधून बाहेर काढू शकलो नाही तर या माझ्या नवरा असण्याचं छिथू आहे असं म्हणत तो स्वतःवरती चिडलाय आणि तो आता स्वतःशीच वचन देतोय, काहीही झालं तरी मी काव्याला काही होऊ देणार नाहीये. इतके दिवस त्या त्यांचं प्रेम व्यक्त करत होत्या, इतके दिवस त्या आता मला सांगण्याचा प्रयत्न करत होत्या, पण मी कोणत्याही प्रकारे त्यांचं काही ऐकलेलं नाहीये. आणि आता आज नियतीने मला असा झटका दिलाय की मला आता असं वाटायला लागलंय की त्याच वेळेला प्रेम एक्सेप्ट केलं असतं तर बरं झालं असतं. हे सगळं काय झालंय माझ्याच बाबतीत, हे सगळं का नाही. मी काहीही होऊ देणार नाहीये काव्या, तुला मी काही होऊ देणार नाहीये. आणि तो तिला हॉस्पिटलच्या दिशेने एकटाच धावत चाललंय. ना कोणती गाडी थांबत आहे, ना काही व्हॅन येत आहे, ना ॲम्ब्युलन्स, ना फोनला रेंज. सगळ्या गोष्टी क्रिटिकल झाल्यात आणि त्यातच ज्याने मारलंय तो माणूस पळून गेलाय. धावत पळत आता जवळच्याच हॉस्पिटलमध्ये पार्थ तिला घेऊन चाललाय. इकडे तोपर्यंत मानिनी म्हणते, काय झालंय, काय झालंय. नंदिनीच्या तोंडातनं शब्द फुटत नाहीये. नंदिनी सांगते, काव्या, काव्या, काव्या. त्यावरती मानिनी म्हणते, अगं बोल ना, काय झालंय.
त्यावरती ती सांगते त्यांचा दोघांच्या वरती कोणीतरी भयानक हल्ला केलाय. हल्ला करून काव्याला आता या सगळ्यामध्ये मार लागलाय. तिचं डोकं फुटलंय. तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलंय. प्रेक्षकांनो, काय तो जबरदस्त धमाका झालाय. तोपर्यंत विक्रम तिकडे आलाय. काही कळायला मार्ग नाहीये मानिनीला. काव्या, पार्थ कसा आहे यावरती ती सांगते पार्थनेच मला कॉल केला होता. पार्थ ठीक आहे. खरं तर पार्थच्या डोक्यावरती कोणीतरी वार करायला हॉकी स्टिकने आलं होतं, पण त्याच वेळेला आपल्या काव्याने तो वार स्वतःवरती घेऊन पार्थला वाचवलंय. मानिनी सांगायला लागते पुन्हा एकदा तिने आपलं बायको असण्याचं कर्तव्य पार पाडलंय. बघितलं ना, माझी सून सती सावित्री आहे. आज पहिल्यांदा नाही, हे दुसऱ्यांदा केलंय. मागे पार्थ कोमात गेला तेव्हा पण तिने हे केलंय. बोलता बोलता मानिनीला चक्कर आले. मानिनी खाली पडले आणि सगळेजण तिला सावरतायत. पण ही रम्या आता तिकडे आलेली आहे आणि काय, तिला तर आनंद गगनात मावेन असं झालंय. काव्या मेली तर बरी ना, उलट तिला आता काव्याचं हे सगळं वागणं किंवा काव्याची बातमी ऐकून आनंद झालाय. नाचू किती असं झालंय. आणि त्यातच ती म्हणते ते काही नाहीये, हिच्याचमुळे पार्थवरती संकट आलं असेल. पार्थ ठीक आहे ना, बाद झालं. ही काव्या आहे ना, जिथे जाऊन नाक खुपसते. काय गरज होती पार्थला घेऊन जायची, गुपचूप जायचं गुपचूप यायचं. परीक्षेला पण नाही, हिला ड्रामाच करायचा आहे ना. हिच्यामुळे जर पार्थला काही झालं तर नंदिनी चिडते. फाटकन रम्याचं थोबाड फोडते. अगं माझी बहीण मृत्यूच्या दारामध्ये आहे, तुझं काय चाललंय? लक्षात ठेव, माझ्या बहिणीच्या नसताना किंवा माझ्या बहिणीच्या अशा अवस्थेमध्ये तिला शिव्या शाप देशील ना, तर आता तुझी इथेच मुंडी हे करून टाकेन, असं म्हणत नंदिनीने तिला इशारा दिलाय. यावरती रम्या म्हणते मी काय बोलले, तिकडे ऑलरेडी झालंय की मी तिचा अपघात घडवून आणलाय का, असं म्हणत रम्या पटकन काहीतरी बोलून जाते आणि स्वतःच गडबडते. नंदिनी आता हा विचार तर करते, पण तिला इतका विचार करायला वेळ नाहीये. आणि ह्या रम्याच्या मागे लागणार कोण, ताबडतोब जायला पाहिजे. ते म्हणजे आता इकडे म्हणजे काव्याला माझी गरज आहे, पार्थला आमची गरज आहे. आणि त्यानंतर लगेचच मी सांगते तुम्ही एक क्षण थांबू नका, आत्ताच्या आत्ता निका. विक्रम सांगतो मी पण येतोय. यावरती मग आता नंदिनी सांग मला कुणाचीही गरज नाही आहे. जीवा पण माझ्यासोबत नाही आले तरी चालेल, मी एकटी जाणार आहे. म्हणजे इतकं समजावून जर आता ती जीवावरती रागवलेली आहे, म्हणजे जीवाला इतकं समजावून त्याला कळत नसेल तर. आणि त्यानंतर ती आता चांगलीच धमकी देते. ती म्हणजे इकडे आता रम्याला, खबरदार माझ्या बहिणीविषयी एक शब्द मागून उणा पुरा बोललीस तर. आणि ती निघाले. इकडे रम्या आणि वसू दोघी खुश झाल्यात. चला सेलिब्रेशन करण्याचा टाईम आहे. आणि ती सांगायला लागते जर काही काव्या तिकडेच मेली ना, तर मी असे काही हे करेन ना. आणि ती नवस सायास करायला लागते. आता या मूर्ख बायकांना कोण सांगणार, नवस सायास चांगल्या गोष्टीसाठी देव आता हे करेल की दुसऱ्याचं वाईट व्हावं म्हणून नवस सायास करणाऱ्यांचे नवस सायास देव पूर्ण करेल का, पण नाही. आंधळी झालेली आहे ती आणि तिला कोणतीही चूक बरोबर गोष्ट कळतच नाहीये. आणि त्यावरती वसू सांगते हे बघ, ती जर वाचली ना तर आपणच तिला संपवून टाकू. काय, काही गरज नाहीये या सगळ्याची. आपण आता कोणत्याही बाबतीत कमी नाही पडायचं. देवाने ही संधी आपल्या हातात दिली, जर चुकून वाचून ती जगली तर मी तिला संपवेन. अशा ह्या दोघींच्या गोष्टी चालल्यात. दोघी जणी खूपच खुश झाल्यात. वरती आव मात्र आणतायत की काव्या कशी असेल, काव्या बरी असेल ना, काव्याला काही झालं नसेल ना. इकडे तोपर्यंत पार्थ आता काव्याकडे आलाय. काव्या डोळे उघडून एकदा पार्थकडे बघते, परत डोळे मिटून टाकते. पार्थला काही कळतच नाहीये. काव्या उठा, तुम्हाला माझ्या प्रेमासाठी उठावंच लागेल. तुम्ही मला विचारत होतात ना की तुमच्या दिशेने किती पावलं पुढे टाकलेत, मी किती पावलं पुढे पडलोय. मी तुम्हाला एक्सेप्ट करण्याच्या दिशेने 100% पावलं पुढे टाकलेत. मी तुम्हाला एक्सेप्ट करण्यासाठी एक अगदी थोडंसं हे बाकी होतं. आणि तेव्हाच नियतीने दोर कापली आपल्यातली. नाही, मी नियतीच्या विरोधात जाणार. तितक्यात तिथे डॉक्टर आलेत. हे बघा, तुम्ही जास्त बोलू नका, त्यांना त्रास होतोय. तो सांगतो नाही डॉक्टर, हिला उठायलाच पाहिजे, तुम्ही हिला उठवा, आत्ताच्या आत्ता उठवा, असं म्हणत पार्थ डॉक्टरांना बोलत आहे. आणि डॉक्टर त्याला समजवतात. तितक्यात तिकडे जीवा आलाय. जीवाने नंदिनीची अवस्था बघितली आणि जीवाने आता काव्याची अवस्था बघितल्यावरती पार्थची अवस्था त्याला बघवत नाहीये. पार्थ दादाच्या हातातून आपली बायको सुटत चालले, हे दुःख त्याला सहन होत नाही. आणि आपण काय करायला निघालो होतो, त्याला काही कळायला मार्ग नाहीये. नंदिनी आणि आता जीवा तिकडे पोहोचल्यावरती नंदिनी काव्या म्हणून रडतीये. तोचपर्यंत पार्थ आता मोठ्याने ओरडते, तुला उठावंच लागेल, आत्ताच्या आत्ता उठ. आणि तिच्या कपाळाला किस करतोय. काव्या, तुला उठावंच लागेल,
हे सगळं बघून आता जीवाला इतका पश्चाताप झालाय, आपण वागलेल्या चुकीच्या गोष्टींची जाणीव झाली. नंदिनीला मिठी मारले, मला माफ कर. आपलं माणूस सोडून जाण्याचं दुःख मला समजलंय, खरंच मला माफ कर. दादा ह्या दुःखातून चाललंय, मला नाही जायचंय, मी चुकलो. प्रेक्षकांनो, इकडे एक कुटुंब तर एकत्र आले, पण आता इकडे काव्याचं काय होणार? काव्या शुद्धीवरती आल्यावरती कसं होणार? जाणून घ्यायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच तो सुद्धा व्हिडिओ चॅनलवरती येणार.